एक शांत डोंगर, सकाळची धुके आणि पक्ष्यांचे किलबिलाट. त्या डोंगरावर राहत एक संन्यासी मांजर ज्याने जगातील लोभ, भूक आणि हिंसा मागे सोडली आहे. ते ना मांस खातं, ना दूध प्यायचं, फक्त ध्यान करायचं, शांत बसायचं. पार्श्वसंगीतात मंद घंटांचा नाद, वायाने हलणारी पानं आणि दूरवरून येणारे जंगलातील आवाज. प्रत्येक घंटानादात एक शांतता आहे, जणू मांजराचं मन आणि निसर्ग एकरूप झालेत. भाव ध्यानात्मक, शांत, थोडासा रहस्यमय. साऊंड डिझाइन, घंटानाद, वायाचा श्वास, मंद पार्श्वसंगीत. एका दुपारी डोंगराच्या पायथ्याशी राहणारी गावातील मांजरे कुतूहलाने त्या संन्यासी मांजराकडे आली. एकाने विचारलं, "अरे, तू काही खात नाहीस, खेळतही नाहीस?" संन्यासी मांजर हलकं हसलं, डोळे मिटले आणि म्हणालं, "मी खेळतोय, पण माझ्या मनाशी. शिकतोय, पण शांततेत." पार्श्वसंगीत, हलका वारा, पानांची सळसळ, दूरवरून पक्ष्यांचे आवाज. भाव शांत, चिंतनशील, थोडासा जादुई स्पर्श. दृश्य, झाडाखाली बसलेलं संन्यासी मांजर, इतर मांजरे भोवती बसलेली, आणि हवेत हलका सोनेरी प्रकाश. एका गावात रोज भांडणं, तंटे आणि कलह सुरू असतात. पण एक दिवस एक अनोखं मांजर गावात येतं, खातं, बोलतं, फक्त शांत बसलेलं. काही दिवस जातात आणि गावात अचानक भांडणं थांबतात. लोक शांत होतात, सगळीकडे समाधान पसरतं. गावकरी आश्चर्याने पाहतात. त्या मांजराच्या डोळ्यात आता एक अजब प्रकाश चमकत असतो, जणू त्या डोळ्यात काही गूढ शक्ती लपलेली असते. दिवसेंदिवस गोंधळ, राग आणि स्पर्धेने भरलेलं जग. सगळे कुठेतरी काहीतरी मिळवण्यासाठी धावतायत. पण एक आहे जो काहीच शोधत नाही. ना पळतो, ना भिडतो. फक्त शांत राहतो. कथावाचक, शेवटी कधी कधी खरा संन्यास म्हणजे पळणं नाही, तर शांत राहून जगणं असतं.